दिवसभरामधली मोठी बातमी, आज नवीन सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे आणि त्याआधी राज्याचे होणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज देवदर्शनासाठी बाहेर पडलेले आहेत। आधी त्यांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर मुंबादेवीच्या दर्शनासाठी ते रवाना झालेले आहेत। अगदी काही वेळापूर्वी त्यांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं, त्यावेळची ही खास दृश्य। तर आतापासून बरोबर 5.5 तासांनी देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील। त्याआधी त्यांनी आता देवदर्शन सुरू केलेलं आहे। सर्वात आधी त्यांनी गणरायाचं दर्शन घेतलं। सिद्धिविनायकाचं दर्शन घेण्यासाठी ते सिद्धिविनायक मंदिरामध्ये पोहोचले आणि त्यानंतर ते आता मुंबादेवीच्या दर्शनासाठी निघालेले आहेत। पुढच्या काही मिनिटांमध्ये ते मुंबादेवीचं सुद्धा दर्शन घेतील। आज आझाद मैदानावरती नवीन सरकारचा शपथविधी सोहळा मोठ्या दिमाखात पार पडणार आहे। या ठिकाणी आपण दुसरी दृश्य बघतोय मुंबादेवीच्या ठिकाणची। या ठिकाणी सुद्धा आता देवेंद्र फडणवीस पोहोचणार आहेत। देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचा आज शपथविधी सोहळा पार पडणार आहे आणि ही मुंबादेवीच्या बाहेरची लगबग आपण बघतोय। देवेंद्र फडणवीस पुढच्या काही मिनिटांमध्ये या ठिकाणी पोहोचणार आहे। आणि देवेंद्र फडणवीस आता मुंबादेवीला पोहोचलेले आहेत। सिद्धिविनायकाचं दर्शन घेतल्यानंतर ते आता मुंबादेवीला पोहोचलेले आहेत। मुंबादेवीचं दर्शन घेऊन ते पुढच्या कार्यक्रमाला जातील। आज संध्याकाळी देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथबद्ध होते आणि त्याच आधी देवदर्शन ते करतायत। मुंबईमध्ये आधी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं आणि आता मुंबादेवीला पोहोचलेले आहेत। भाजपमधले अनेक महत्त्वाचे नेते त्यांच्या सोबत आहेत। आज मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री यांचाच शपथविधी पार पडणार असल्याचं कळतंय। अजून मंत्रिपदासंदर्भातल्या वाटाघाटी सुरू असल्यानं 11 तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असं सुद्धा महायुतीमधल्या काही नेत्यांनी सांगितलेलं आहे। आज एक दिमागदार सोहळा आझाद मैदानामध्ये पार पडणार आहे। अभिषेक मुठाळ आपल्याला अपडेट देतील। अभिषेक, सिद्धिविनायकानंतर मुंबादेवीच्या दर्शनाला आता देवेंद्र फडणवीस पोहोचलेले आहेत। नक्कीच अमोल, आज देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा दिवस आहे। देवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेताना आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यापूर्वी त्यांच्याकडनं आपण बघू शकतोय की देवदर्शन होताना पाहायला मिळत आहे। सिद्धिविनायकाच्या देखील चरणी ते लीन झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। आता जर पाहायचं तर मुंबादेवीच्या दर्शनाला देखील देवेंद्र फडणवीस हे पोहोचल्याचं आपल्याला दिसत आहे। एकूण पाहायचं तर मुंबादेवी हे मुंबईचं ग्रामदैवत आहेत, एकूणच आराध्य दैवत म्हणावं लागेल आणि या दोन्ही आराध्य दैवताच्या चरणी लीन होण्यासाठी देवेंद्र फडणवीस आज आपल्याला पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे। एकूणच जर पाहायचं तर अतिशय महत्त्वाचा दिवस हा देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी आणि सोबतच त्यांच्या या संपूर्ण महायुती सरकारसाठी आपल्याला पाहायला मिळतं आणि एकूणच चांगली सुरुवात व्हावी यासाठी देखील त्यांच्याकडनं आपण बघतोय की देवदर्शन घेताना ते पाहायला मिळतात। अभिषेक, आता या दिमागदार सोहळ्याला, शपथविधीच्या सोहळ्याला अवघे काही तास उरलेले आहेत, 5 तास उरलेले आहेत।
त्याआधी देवेंद्र फडणवीस यांचा नेमका काय कार्यक्रम असणार आहे? मुंबादेवीचं दर्शन घेतल्यानंतर काही बैठका सुद्धा होणार आहेत का? नक्कीच अमोल, जर पाहायचं तर देवदर्शन झाल्यानंतर पुन्हा एकदा ते सागर निवासस्थानी आपल्या जाताना पाहायला मिळतील आणि त्यानंतर एकूणच जे मान्यवर मंडळी आहेत ते आपल्याला मुंबईमध्ये दाखल होताना पाहायला मिळणार आणि त्यामुळे अमित शहा असतील, पंतप्रधान असतील, हे सगळे दाखल होताना पाहायला मिळतील. तत्पूर्वी एक बैठक जी आहे ती अमित शहांसोबत आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे. सह्याद्री अतिथीगृहावर अमित शहा हे 3:30 वाजता दाखल झाल्यानंतर एक बैठक याचं आयोजन करण्यात आलं आहे, जिथे तिन्ही हे नेते मंडळी जे उपस्थित राहताना आपल्याला पाहायला मिळणार. एकूणच शपथविधी अगोदर ही आपल्याला बैठक होताना पाहायला मिळेल आणि त्यामुळे अतिशय महत्वाची बैठक ही म्हणावं लागणार आहे. अद्यापपर्यंत मंत्रिमंडळामध्ये कोण असेल या संदर्भात चर्चा आपल्याला होताना पाहायला मिळालेली नाही आणि त्यामुळे त्या संदर्भात देखील पुढे चर्चा जी आहे ती या बैठकीमध्ये होताना पाहायला मिळू शकते. सोबतच एकनाथ शिंदे यांच्याकडनं अद्यापपर्यंत अधिकृतरित्या त्यांनी कळवलेलं नाही आहे की ते होणार आहे की नाही. मात्र एकूणच जर पाहायचं तर ते देखील या शपथविधी सोहळ्यामध्ये सहभागी होणार, ते देखील शपथ घेणार आहे. एकूणच ते देखील सकारात्मक आहे. त्यामुळे एकूण या संदर्भात देखील चर्चा जी आहे ती आपल्याला या संपूर्ण बैठकीमध्ये होताना पाहायला मिळू शकेल. एकनाथ शिंदे यांच्या पक्षातल्या काही नेत्यांनी माहिती दिलेली आहे का? कारण अजूनही एकनाथ शिंदेसंदर्भातला जो सस्पेन्स आहे तो कायम असल्याचं दिसतंय. नक्कीच तिन्ही नेत्यांकडनं, तिन्ही महायुतीच्या नेत्यांकडनं सांगण्यात आलेलं आहे की एकूणच एकनाथ शिंदे हे मंत्रिमंडळामध्ये सहभागी होण्यासाठी सकारात्मक आहे आणि ते एकूण सहभागी होणार देखील आहे. काल आपण बघितलं की संध्याकाळपर्यंत ते अधिकृतरित्या सांगतो अशा प्रकारचा निरोप त्यांच्याकडनं आलेला होता आणि त्यानंतर बैठका देखील आपल्याला होताना पाहायला मिळालेल्या होत्या. देवेंद्र फडणवीस हे वर्षावर देखील जात त्यांची बैठक देखील आपल्याला होताना पाहायला मिळालेली होती आणि ही संपूर्ण बैठक सकारात्मक झाल्याचं देखील सांगितलं गेलेलं होतं आणि आता पाहायचं तर ते देखील यामध्ये सहभागी होताना पाहायला मिळेल. मात्र नेमके कोणते विभाग त्यांना मिळणार आहेत हा देखील प्रश्न असणार आहे आणि त्यामुळेच ही संपूर्ण जी बैठक आहे अमित शहा सोबतची ती आपल्याला शपथविधीच्या अगोदर जी होणार आहे ती महत्वाची मानली जाते आहे. नेमकं त्यामध्ये कशा प्रकारे शिवसेनाकडनं कोणत्या खात्यांची मागणी होत आहे हे बघणं महत्वाचं असणार आहे. 11 तारखेला एकूणच मंत्रिमंडळाचा विस्तार आपल्याला होताना पाहायला मिळेल. त्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या अगोदर अनेक हे तिन्ही जे पक्ष आहेत ते अधिकाधिक विभाग आपल्या पदरी पाडून घेण्याचा प्रयत्न जो तो करताना पाहायला मिळेल. अभिषेक, आजच्या या सोहळ्यासाठी भाजपकडून कशी तयारी करण्यात आलेली आहे? देवेंद्र फडणवीस यांचा जो 2014 साली शपथविधी सोहळा पार पडला होता मुख्यमंत्री पदाचा वानखेड स्टेडियमवरती आपल्याला आठवतंय, त्याहूनही भव्य असणार आहे असं बोललं जात आहे. कशी तयारी आहे आणि नेत्यांची कशी लगबग सुरू झालेली आहे? नक्कीच पाहायचं तर हिंदुत्वाची संपूर्ण झालर आपल्याला या महायुतीच्या शपथविधी सोहळ्यामध्ये पाहायला मिळते आहे. एकूणच एक है तो सेफ हैच्या नाऱ्यासकट ही संपूर्ण निवडणूक आपल्याला माहिती आहे की भाजप आणि महायुतीकडनं लढवण्यात आलेली होती. भाजपकडनं एक है तो सेफ हैचा नारा देखील देण्यात आलेला होता आणि त्यामुळे या आपल्या नाऱ्याचा देखील कुठंतरी अंश जो आहे तो आपल्याला या संपूर्ण शपथविधी सोहळ्यामध्ये पाहायला मिळणार आहे. अनेक जण एक है तो सेफ हैचे टी शर्ट्स घालून येताना पाहायला मिळतील. सोबतच जर पाहायचं तर इतर ज्या संत महंत मंडळी असतील हे देखील आपल्याला यामध्ये सहभागी होताना पाहायला मिळेल. सेलिब्रिटी असतील, अभिनेते असतील, ही सगळी मंडळी आपल्याला यामध्ये सहभागी होताना दिसणार आहेत आणि त्यामुळे एकूणच साधारणपणे 40,000 कार्यकर्ते असतील, नेते मंडळी असतील, सेलिब्रिटी असतील, अशी सगळी मिळून 40,000ची संख्या जी आहे ती या सगळ्या सोहळ्यासाठी उपस्थित राहील. अशा प्रकारची नियोजन जे आहे ते आपल्याला भाजपकडनं करण्यात आल्याचं पाहायला मिळतं. सोबतच शपथविधी सोहळ्यानंतर ठिकठिकाणी आपल्याला जल्लोष देखील साजरा होताना पाहायला मिळणार आहे. एकूणच भाजपच्या कार्यकर्त्यांना आपापल्या ठिकाणी, आपापल्या जिल्ह्यामध्ये, आपल्या शहरात, गावात जल्लोष करण्यासाठी देखील सूचना देण्यात आलेल्या आहे. त्यामुळे एकूणच मोठा उत्सव, मोठा जंगी सोहळा हा आपल्याला होताना पाहायला मिळेल आणि त्यानंतर देखील त्याचा जल्लोष जो आहे तो भाजप कार्यकर्त्यांकडनं साजरा करण्यात येईल. निश्चित. मला वाटतं आता देवेंद्र फडणवीस मंदिराच्या बाहेर पडतायत. अभिषेक,
नक्कीच जसं आपण आधी पण बोललोय की दोन्ही जर का पाहायचं तर सिद्धिविनायक गणपती मंदिर असतील इथं देखील त्यांच्याकडनं दर्शन घेण्यात आलं, बाप्पाच्या चरणी ते लीन देखील आपल्याला होताना पाहायला मिळाले आणि आता मुंबादेवीच्या दर्शनाला देखील ते आल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं. दोन्ही जर पाहायचं तर मुंबईकरांचे हे लाडके आराध्य दैवत म्हणावं लागणार आहे आणि त्या दोघांच्याही चरणी हे देवेंद्र फडणवीस हे लीन झाल्याचं आपल्याला दिसतंय. निश्चित. अभिषेक, धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल. तर देवेंद्र फडणवीस यांनी मुंबादेवीचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता ते मंदिराच्या बाहेर पडलेले आहेत. आज शपथविधीच्या आधी अमित शहा यांच्यासोबत एक महत्त्वाची बैठक सुद्धा पार पडणार आहे. पुढच्या 4 ते 5 तासामध्ये अनेक महत्त्वाचे कार्यक्रम देवेंद्र फडणवीस यांचे आहेत आणि त्यानंतर संध्याकाळी 5 वाजता ते शपथबद्ध होतील. माझ्यासाठी ते राजकारणातले योगी आहेत. योगी इन द सेन्स त्यांना काही म्हणजे राग नाही, लोभ नाही, त्यांना काही मोह नाही कुठला. म्हणजे मुख्यमंत्रीपद भेटलं काय नाही भेटलं काय त्यांच्या आयुष्यात काही फरक पडत नाही. ज्या वेळेस देवेंद्रजींना विरोध करण्यात आला की पंढरपूरला दर्शना एकादशीच्या पूजेसाठी येऊ नका, त्यावेळेस मला एक सांगा संदीपजी की तुम्ही त्यांच्या जागी असता, तुम्हाला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असून पंढरपूरच्या दर्शनाला आपल्याला विरोध होतो, त्याचे काय तुमच्या मनावर फिलिंग झालं असतं. परंतु धीरोदत्तपणे देवेंद्रजींनी प्रत्येक गोष्टीतनं मार्ग काढला. त्यांचं वैशिष्ट्य काय आहे की संघर्ष करणं आणि स्वतःला सिद्ध करणं, संघर्ष करणं, स्वतःला सिद्ध करणं. आणि देवेंद्रजींवर त्यांनी टाकलेली जबाबदारी हे पाहता हे निश्चित दिसत होतं की या निवडणुकीनंतर मोदीजींच्या मनामध्ये कुठेतरी आहे की देवेंद्रजींना जबाबदारी दिली पाहिजे. मोदीजींचं मला असं वाटतं की त्यांचं असं व्यक्तिमत्व आहे की ते हेरून ठेवतात नेतृत्व. आणि मला वाटतं की देवेंद्रजी प्रदेशाध्यक्ष व्हायच्या अगोदरपासनं त्यांच्यावर पूर्ण नजर असेल आणि ते वॉच ठेवून होते. हळूहळू त्यांच्यावरचा विश्वास त्यांचा वाढत गेला आणि त्याची परिणिती त्यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आली. तर फडणवीसांनी वारंवार संघर्ष करून स्वतःला सिद्ध केलंय असं त्यांचे माजी स्वीय सहाय्यक सुमित वानखेडे यांचं हे मनोगत आपण ऐकलं. महानिकाला दिवशी सर्वाधिक पाहिलेलं चॅनल